आनंद दिघे नाही आपले सध्याचे कोणते नाही हो अहो एकनाथ शिंदे अहो थांबा ना खूप चांगली माहिती देतो तुम्हाला मी. आज जे एकनाथ शिंदे आहेत ना ते राजन विचारेचा त्याग राजन विचाराने त्याग केल्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात आहे. त्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी रोज राजन विचारेचे पाय धुवून तीर्थप्राशन केलं पाहिजे. राजन विचारेचा त्याग राजन विचारे सभागृह नेते होते. शिंद्यांच्या घरामध्ये दुर्घटना घडली दुर्दैवाने. ते सैरवेर झाले होते, दुःखात होते. त्यांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी राजन विचारे यांनी आनंद दिघे यांच्याकडे प्रस्ताव ठेवला की साहेब हा आपला कार्यकर्ता आहे, त्याच्या घरामध्ये दुर्घटना घडलेली आहे, त्यांच्या 2 मुलांचं दुर्दैवानं निधन झालं आहे, आपण त्यांना सभागृह नेते करून त्यांना आपल्या कामामध्ये सहभागी करून घेऊया. कळलं? हा राजन विचारांचा त्याग आहे. दिघे आणि राजन विचारां त्याला उद्धव ठाकरे साहेबांनी मान्यता दिली. हो करा, एकनाथ आपला कार्यकर्ता आहे, त्याच्यावर डोंगर कोसळला आहे दुःखाचा. हे असे प्रसंग आहेत हो. हे आता काय आम्हाला निष्ठेच्या गोष्टी सांगतायत. हे कालची जे लफंगी पोरं रस्त्यावरती उतरलेली होती त्यांना काय माहिती आनंद दिघे, त्यांना काय माहिती तिकडले राजन विचारे, सतीश प्रधान, मोदा जोशी माहिती आहेत का त्यांना? हा पक्ष तिथे कोणी उभा केला? काल जे उतरले ते ठेकेदारांची पोरं होती, बहुसंख्य लाभार्थी होते. हे सगळे छोटे छोटे ठेकेदार जे निर्माण केले आहेत मधल्या काळामध्ये हे. आणि तुम्ही हे शिवसेनेचे श्रेय त्यांच्या पोराटोरांना देऊ नका. त्यांना उद्धव ठाकरेंनी खासदार केल्या कल्याण डोंबिवलीमध्ये 2 वेळेला. काय कर्तृत्व होतं त्यांचं मला सांगा. मी कधी हा विषय काढलेला नाही. माझ्या नादाला लागू नका. परत सांगतो, माझ्या निष्ठा या माननीय बाळासाहेब ठाकरेंबरोबर कायम राहायला, उद्धवजींबरोबर राहिलेलं आहे. तुम्ही कोणी निष्ठावंत माझ्यासमोर आला आणि त्यांनी माझ्या संदर्भात काही वक्तव्य केलं तर मी नक्कीच मान्य करेन की तुम्हाला अधिकार आहे. पण ज्यांनी पक्षाशी बेवने आणि गद्दारी केली, ठाकरे कुटुंब आंदोलनाला 100 का 200 असतील, कालच त्यांनी 5-50 लाख खर्च केले असतील मला शिव्या देण्यासाठी. त्यांचं राजकारण ते आहे ना. चला थँक्यू. एक आहे की त्याच शिंदेच्या भागामध्ये आज राज ठाकरे अंबरनाथ, कल्याण डोंबिवली असा दौरा करता आहेत. शिंदेंना घेरण्याची व्यूहरचना ही आहे. शिंदेना घेरण्याची गरज काय? कारण एका बाजूला उद्धव बघा योद्ध्याला घेरतात, डरपोकांना कोणी घेरत नाही. योद्धा असतो ना, चक्रव्यूह शिरून लढतो आहे प्राणपणानं माझ्या देशासाठी, धर्मासाठी, पक्षासाठी, त्याला घेरण्याची रणनीती होते. भ्रष्टाचाराला कशाला घेरायचं, बेमान नेत्याला कशाला घेरायचं, तो आपोआप त्याच्या कर्मानं मरत असतो. राज ठाकरे गेलेत, उद्धव ठाकरे जातील, आम्ही सगळे जाऊ. मीही जाणार आहे. तुम्ही जाणार? का नाही जाणार? कधी जाणार? का जाणार नाही? मी ठाण्यामध्ये. ठाणे कोणाचं आहे? ठाण्यावरती भगवा झेंडा हा बाळासाहेब ठाकरेंनी लावला, एकनाथ शिंदेनी नाही लावला. पण त्याच्या पोराटोरांनी नाही लावला. जे लाभार्थी आहेत ना, आता आनंद दिघ्यांचं नाव घ्यायचं यांना अधिकार नाही. माझं स्पष्ट म्हणणं आहे की शिवसेनेचा एक प्रोटोकॉल आहे. शिवसेना प्रमुखांच्या बरोबरीनं आम्ही कोणीच नाही आहोत. आमचाही फोटो नसेल. उद्धव ठाकरे सुद्धा लावू देणार नाहीत अशा वेळेला. तुम्हाला फक्त तुम्ही हा प्रोटोकॉल जो आहे हा अमित शहा आणि मोदी यांना बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व जे आहे टोलेजंग अजूनही राज्यात, ते खाली करण्यासाठी त्यांनी प्रतीक निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. हे आनंद दिघ्यांना सुद्धा मान्य झालं नसतं, होणार नाही. एकनाथ शिंदेनी ते जे स्मारक आहे किंवा मेमोरियल आहे दिघे साहेबांचं, तिथे जावं, शांतपणे आत्मचिंतन करावं दिघे साहेबांच्या समाधीसमोर. त्यांना जर त्यातून दिघे साहेबांनी का साक्षात्कार दिला तर त्यांना कळेल की आपण किती मोठी चूक केलेली आहे ती. बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे सर्वोच्च नेते तेव्हाही होते आणि आजही आहे. त्यांच्या आसपास कोणी नाही. नाही नरेंद्र मोदी, नाही अमित शहा, अजिबात नाही. एकनाथ शिंदे तर कुठेच नाही. कसली शिवसेना चोरून पाळताय तुम्ही चोरासारखी? या ना समोर, तुमचा पक्ष काढा, तुमचं चिन्ह घ्या आणि मग आमच्या समोर उभे राहा. मग तुम्ही तुमचा किती पालापाचोळा होतो तो जनता करते मराठी ते कळेल. आत्ताच राहुल गांधींनी दाखवलंय ना कशा प्रकारे आपण निवडणुका जिंकता. चला थँक्यू.
चलो हाँ हिंदी में बोलिए, हिंदी में बोलिए। सर हिंदी में जानना चाहेंगे, कल जो है आपके खिलाफ जो है शिंदे शिंदे ग्रुप की ओर से आंदोलन किया गया। अरे वो चोर लफंगे लोग हैं, वो शिंदे गट क्या है, वो अमित शाह की सिस्टर कंपनी है, एक छोटी कंपनी है, एटीएम मशीन है अमित शाह की मुंबई की। ये शिंदे की जो आणि संजय राऊतांच्या या पत्रकार परिषदेसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक